प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आई माऊलीचे प्रेम काय असते हे सर्वांना ठाऊक आहे, माहिती आहे। लेकरावरील जीव काय असतो ते त्या माता माऊलीलाच माहिती असतो। म्हणून इतिहासात देखील आई आणि लेकरांच्या प्रेमाचं उदाहरण आपणास ज्ञात आहे। आपल्या जीवाची पर्वा न करता खडतर अवघड किल्ला रात्री काळोखात दरमजल करत लेकरासाठी हिरकणी किल्ल्यावरून खाली उतरली होती आणि तिने आपल्या लेकराला कवटाळलं होतं। हे उदाहरण आपणा सर्वांस ठाऊक आहे। तसाच काही प्रत्यय आज सुरेश आरणे यांच्या उपोषण सुटले त्यामुळे बघायला मिळाला। सुरेश आरणे यांचे 5 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाने त्यांच्या मातोश्री यांच्या जीवाची घालमेल होत असावी आणि लेकरू 5 दिवसापासून अन्नाशिवाय असल्याने सुरेश आरणे यांचे उपोषण सुटले ही वार्ता त्यांच्या मातोश्री यांना कळाली त्याच क्षणी त्यांनी 5 दिवसात कधी लेकराच्या उपोषणस्थळी भेट दिली नाही, परंतु लेकराचं उपोषण सुटले असे शब्द कानी पडताच त्या माता माऊलीचे पाऊल उपोषण स्थळी स्थिरावले आणि सुरेश आरणे यांनी त्यांच्या मातोश्री यांना आलिंगन देत लेकराच्या डोक्यावर मायेने हात फिरवला। हा क्षण अतिशय भावनिक असून याच वेळी सुरेश आरणे यांच्या बंधूंचा देखील भावनिक बांध फुटला आणि सुरेश आरणे यांची गळाभेट घेत अश्रूंची वाट मोकळी झाली। आई, भाऊ, वडील सर्व गहिवरलेले बघायला मिळाले, तर माता माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपोषणकर्ते सुरेश आरणे देखील भावनिक होऊन डोळ्यातील अश्रूंची वाट त्यांनी मोकळी करून दिली। यावेळी उपस्थित राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते यांनी सुरेश आरणे यांच्या मातोश्रींची संवाद साधताना म्हटलंय की तुमचा मुलगा मोठा झाला, तुमच्या मुलाचे उपोषण सोडण्यासाठी DYSP आले होते। हे शब्द सुरेश आरणे यांच्या मातोश्रींच्या कानावर पडले आणि लेकराच्या कार्याचे कौतुक ऐकताच त्या माता माऊलीने कृतज्ञतेने हात जोडले। शिर्डी येथे साई संस्थांचा आरती दर्शन पासवर अधिक पैसे घेऊन साई भक्तांची फसवणूक झाल्याप्रकरणी येत्या 30 दिवसात अधिक चौकशी करून संबंधित माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर सुरेश आरणे यांचं उपोषणात सोमवारी 5व्या दिवशी दुपारी मागे घेण्यात आलंय व पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी देखील आज उपोषणाला सुरुवात केली होती, त्यांचंही उपोषण मागे घेण्यात आलंय। आज सोमवारी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रूपवते यांनी कार्यकर्त्यांसह उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली व या प्रकरणाची माहिती घेत 5 दिवस उपोषणाला झाल्यानं सुरेश आरणे यांची प्रकृती देखील खालावत चालल्यानं प्रशासनाला याबाबत जाब विचारण्यासाठी थेट साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली व या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाही याबाबत सवाल विचारला असता उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना अधिक माहिती दिली। यावेळी काहीतरी सकारात्मक मार्ग निघावा अशी अपेक्षा रूपवते यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। मात्र त्यानंतर काही वेळात पोलीस प्रशासनानं उपोषणस्थळी येत लेखी स्वरूपात 30 दिवसात याबाबत पुढील चौकशी पूर्ण करून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली असल्याचं नमूद केलंय। तर तक्रार करणाऱ्या त्या साई भक्ताचा संपर्क क्रमांक बंद असल्यानं संपर्क होत नाहीये, त्यांच्याशी संपर्क होताच रीतसर तक्रार घेण्याची तजवीज ठेवली असल्याचं नमूद केलेलं पत्र शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। त्या दरम्यान राजेंद्र भुजबळ यांनी या प्रकरणातील माजी नगरसेवकाचे नाव उघड करत अशोक गायके उर्फ पप्पू गायके असल्याचंही यावेळी उपस्थित पत्रकारांना सांगत गुलदस्त्यात असलेलं नाव उघड केलं। यावेळी अॅडव्होकेट अविनाश शेजवळ, सचिन चौगुले, अॅडव्होकेट विक्रांत वागचौरे, प्रकाश मामा पगारे, दिगंबर कोते, सुनील परदेशी, गिरीश सोनेजी आदींसह शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, महिला आयोगाच्या उत्कर्ष रूपवते, श्री साईबाबा संस्थांचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट आदींसह उपोषणकर्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। खरं तर गेल्या 5 दिवसापासून ज्या गोष्टीसाठी उपोषणाला बसलो होतो की एका साई भक्ताची लूट झाली आणि त्या लुटीमध्ये एका माजी नगरसेवकाने पास विकला आणि तो पास विकल्यानंतर ज्या माजी नगरसेवकने पास विकला त्याचं नाव मात्र मेन्शन झालं नव्हतं, परंतु ज्या पत्रकारावर आपण क्लेम केला होता की सदर जर ते खोटं असेल तर त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करावा, परंतु त्या पत्रकाराने आज त्या व्यक्तीचं नाव, त्या नगरसेवकचं नाव हे जाहीरपणे मीडियाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे माझी त्याबाबत समाधान आहे।
परंतु ते तर आहे, पण त्या अनुषंगाने संस्थांनीही तक्रार दाखल करण्याबाबत जे प्रोसिजर पाहिजे होती, जे डॉक्युमेंट पाहिजे होतं, ते हजर पोलीस स्टेशनला केलेलं आहे. शिर्डी पोलीस स्टेशनने त्याबाबत लेखी पत्र दिलेलं आहे की त्यांनी 3 दिवसाचा जो टायमिंग दिलेला आहे त्यानुसार आम्ही सर्वांची विचारपूस करून चौकशी करून त्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत. आणि याबाबत त्यांनी अजूनही एक माहिती सांगितली की यापूर्वी त्यांनी किती पास विकले याबाबतही ते रिसर्च चौकशी करणार, कारण ज्या दलालांनी पास विकला त्याचंही नाव निष्पन्न झालेलं आहे, त्याचाही नंबर निष्पन्न, त्यानुसार ते कारवाई करणार आहे. मी प्रथमतः माझे सहकारी सचिन चौगुले असेल, मामा पगारे असेल, गाडेकर मामा असेल, अविनाशजी शेजवळ असेल, मते मामा असन, विक्रांतजी वागचौरे असेल, शेटे मामा असन, दिगंबरजी कोते असेल, सुनील परदेशी असेल, ज्ञानेश्वर आतांगळे असेल, गुड्डू शेख असेल, येवन गायकवाड असेल, गिरीश सोनीजी असेल, यासारखे नाना काटकर असेल, यासारखे अनेक टीम, यशवंत त्रिभुवन असेल, अनेक संघटना, अल्लाट असेल, प्रवीणजी अल्लाट असेल वंचित बहुजन आघाडीच्या, यासारख्या अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा केला आहे. आणि मी आवर्जून विशेषतः रुपवतेताईंचं आभार मानतो की त्यांनी 100 किलोमीटर, त्यांना जेव्हा कळालं ते 100 किलोमीटर अर्जंटली इथं आल्या, सदर संस्थांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलं हे का होत नाही, आणि त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि त्याबाबत त्यांनी कारवाई चालू केली. त्याबाबत मी मॅडमचेही आभार मानतो. आणि म्हणजे साईबाबांचे तर मनापासून आभार मानतो की साईबाबांनी ह्या गोष्टी ज्या घडवल्या, त्या उपोषणाच्या ज्या प्रक्रियेमध्ये ज्या 5 दिवसामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली की जे दलाल पास विकत होते त्या सिस्टीममध्ये 2 दिवसापूर्वी असा बदल झाला की दलाल आता पास विकूच शकत नाही, कारण त्याला OTP नंबर, अनेक प्रकारे चौकशी आणि व्हेरीफाय का तुम्ही इथं ज्यांनी रेफरन्स केला की तो जास्त पैसे घेतोय का, तो पैसे घेतोय का, अशा बाबत ज्या विचारपूस होत आहे त्या अनुषंगाने म्हणजे जे रेफरन्स करत होते त्यांचे फोन 100% बंद झाले. याचा अर्थ ह्या गोष्टीत खूप मोठा गोड बंगाल होता आणि ते बाबाच्या कृपेने तो सगळा बंद झाला. आता सर्व समान, सर्व नागरिक समान अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होणार हीच बाबाचरणी मी प्रार्थना करतो. हो, मी तोच पत्रकार आहे ज्यानं सर्वप्रथम या दोन्हीही गंभीर प्रकरणाला वाचा फोडलेली आहे. माझं नाव राजेंद्र भुजबळ आहे. सर्वप्रथम साईबाबांच्या नगरीमध्ये, साईबाबांच्या या प्रेमायसेसमध्ये कसे भक्तांची लूट होते त्याचा पर्दाफाश मी पत्रकार या नात्यानं जनतेसमोर मांडला. पहिलं प्रकरण जे होतं ते म्हणजे देणगी कार्यालयात होणारा भ्रष्टाचार, आणि दुसरं प्रकरण होतं भाविकांना दिले जाणारे पेड पास, अर्थात दर्शन आणि आरतीचे पास, याच्यामध्ये चढ्या भावानं विक्री करून जो काळा बाजार होत होता ते प्रकरणसुद्धा मी उघडकीस आणलेलं आहे. चक्क यामध्ये एक भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवकाने पर पर्सन 3,000 रुपये या रेटने 6,000 रुपये घेऊन दोघांना आरतीचा पास केवळ साईबाबांच्या मूर्तीपाशी तुम्हाला उभं करण्याच्या आमिषाने विकलेला आहे. आणि याच्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे या माजी नगरसेवकाचे संबंध त्या एजंटशी अनेक दिवसांपासून होते, आणि याच माजी नगरसेवकाच्या नावावर 2च महिन्यात 300हून अधिक आरतीचे पास या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या जनसंपर्क कार्यालयात या ठिकाणी रेकॉर्ड आहे. आणि यामुळेच मी आता शिर्डी पोलीस स्टेशनला आवर्जून विनंती करतो की ज्या पद्धतीनं काही एजंट भाविकांना लुटतात त्यांच्यावर 420 प्रमाणे गुन्हे दाखल होतात, त्याचप्रमाणे या नगरसेवकावर सुद्धा 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी हीच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. ज्या पद्धतीनं या उपोषणाच्या ठिकाणी अनेक राजकीय कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते येत आहे, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या उत्कर्षताई रुपवते या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी साईबाबा संस्थांच्या प्रशासनास बरोबर सुद्धा या ठिकाणी वार्ता केलेली आहे, परंतु त्यांनी सुद्धा आश्वासित केलेले आहे की त्या माजी पत्रकारावर आम्ही गुन्हा दाखल करू. परंतु आत्ताही जर साईबाबा संस्थांनी यामध्ये चाल ढकलपणा जर केला तर आम्ही यापुढचं
टोकाचं पाऊल उचलून मी पाणीसुद्धा घेणार नाही. मरेपर्यंत सुरेश आरणे यांना मी साथ देईल. जोपर्यंत त्या माजी नगरसेवकावर अर्थात भारतीय जनता पार्टीचा अशोक गायके याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन सुरूच राहील.